नमस्कार मंडळी. तर रात्री असं किचन सगळं साफ केल्याशिवाय झोप येत नाही. फक्त किचन काय सगळं घर साफ करून झोप येईल जर माझ्यात तेवढी एनर्जी असेल तर. पण रात्री तेवढी एनर्जीच नसते. पण किचन मी पूर्ण क्लीन करून झोपते. सो किचन क्लीन केला आणि बदाम भिजत टाकायला ठेवले. कारण आजकाल मला माझा मॉम ब्रेन खूपच जास्त हिट करतोय. मीच ठेवलेल्या गोष्टी विसरते. नंतर सगळी साफसफाई केली. हे बघा किती क्लीन दिसतंय ना किचन. चला आता किचन तर क्लीन करून झालं, पण मला माझी नाईट केअर रुटीन करायची होती, म्हणजे चेहऱ्याची. सो चेहरा स्वच्छ धुवून घेतला आणि टिकली जागेवर हल्ली होती, सो तिला जागेवर नेऊन ठेवलं. मी रात्री चेहऱ्याला 2-3 ड्रॉप रोजमेरी एसेन्शियल ऑइलचे वापरत असते, कारण ते जास्त चिपचिप पण होत नाही आणि स्किन पण छान मऊ राहते म्हणून. आणि मी हे मसाजर पण मागवलं होतं ते मसाज करण्यासाठी. सो मी ऑइल लावून घेतलं चांगलं चेहऱ्याला आणि मसाज करणार होते. आता हे मसाजर की तुमचे ब्लेमिशेस कमी करतं, एज वाढत असेल तर, सुरकुत्या येत असतील तर ते कमी करतं. सो म्हणलं आता हे काही नाही झालं तर आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन तर वाढेल. प्रत्येक वेळी आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाही आपल्या मसाज करण्यासाठी, म्हणून म्हणलं आता हे मागवलं होतं. हे आमू वापरत होती, मला छान वाटलं तिचं. सो मग मी पण मागवलं. मी मसाज करत होते तर ह्या दोघींची एक्साइटमेंट पण खूप असते. मी काहीही नवीन करत असलं की त्यांना पण करायचं असतं. मग हिनं स्वेटर घालून आली होती आणि बघा तिनं स्वेटरचा दोरा पूर्ण काढून टाकला. आता ती टोपी घालताच येणार नाही स्वेटरची तिला, कारण ती न बांधता तर टोपी ठेवत नाही डोक्यावर. सो तिला थोडंसं मसाज केलं. तिला फार भारी वाटत होतं. परत सानूला केलं, पण सानूला खूपच गुदगुल्या होत होत्या म्हणून तिनं काही जास्त करू दिलं नाही. आता नंतर ह्या मसाजच्या त्यांनी चेहऱ्याच्या 3 पोज सांगितल्या होत्या. 2 गालाला आणि मानेला. पण मी ती नवीन पोज नाकाला पण एक्सटेंड करते, कारण मला वाटते की माझं नाक पण थोडंसं मोठं आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.